आनंदी मालिकेच्या आजच्या भागामध्ये युगंधरचं आपल्याला वेगळंच रूप पाहायला मिळणार आहे। कारण आता आनंदीने कालच्या भागामध्ये तुम्ही खूप सुंदर दिसत आहात, छान दिसत आहात असं युगंधरला सांगितलेलं असतं। हेच आनंदीचं ऐकून युगंधरच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज आलेलं असतं। तो खूपच खुश झालेला असतो, कारण त्याला बऱ्याच दिवसापासून असं कोणीच म्हटलेलं नसतं आणि हेच आनंदीला तो सांगणार आहे। आणि शिल्पाने हे ऐकल्यानंतर शिल्पाची आगभागच होणार आहे आणि ही आंधळी आनंदी किती हुशार आहे हेच आपल्याला आजच्या भागामध्ये पाहायला मिळणार आहे। आजचा भाग खूपच इंटरेस्टिंग आणि मनोरंजक होणार आहे। रिव्ह्यू संपूर्ण ऐकायला विसरू नका आणि प्रेक्षकांनो एकच विनंती आहे, तुम्ही व्हिडिओ तर पाहता पण चॅनलला सबस्क्राइब करत नाही। आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राइब करा, म्हणजे नियमित आनंदी मालिकेचे रिव्ह्यू तुम्हाला ऐकायला मिळतील। चला तर व्हिडिओला पटकन सुरुवात करूया। आता इथे किट्टी पार्टी चांगली जोरदार सुरू असते। सगळ्याच मैत्रिणींना खूपच आनंदी बरोबर मजा येत असते। आता आनंदी सुद्धा त्या मैत्रिणींमध्ये चांगलीच मिसळलेली असते। आता इकडे पुन्हा शिल्पाच्या एका मैत्रिणीने एक गेम अरेंज केलेला असतो, पण त्या गेमचं नाव तिने कुणालाच सांगितलेलं नसतं। आता इथे ती डॉक्टर मैत्रीण असते, ती म्हणत असते, सीमा म्हणत असते, हिने आता कुठला गेम बरं अरेंज केला आहे। आता इकडे या मैत्रिणीने नेमका कोणता गेम अरेंज केला आहे हे बाकीच्या मैत्रिणींना जाणून घ्यायचं असतं, पण ती काही केल्याने सांगतच नसते। तेवढ्यातच तिला एक फोन येतो आणि फोनवर ती सांगत असते, हो निंबाळकरांच्याच हवेलीमध्ये आतमध्ये या ना तुम्ही। त्यावेळेला एक माणूस आलेला असतो आतमध्ये आणि तो माणूस असतो स्केच काढणारा। आता इकडे तो स्केच काढणारा माणूस येतो आणि सगळ्यांनाच नमस्कार करतो। आता त्यावेळेला ती मैत्रीण म्हणत असते, हे आहेत इचलकरंजीचे अगम्य, हे खूप मोठे स्केच आर्टिस्ट आहेत आणि जसे वर्णन कराल तसे हे स्केच काढतात। आता सीमा म्हणत असते, ही तर आपली किट्टी पार्टी आहे ना, मग किट्टी पार्टीमध्ये या चित्रकाराचं काय काम आहे। त्यावेळेला ती मैत्रीण म्हणत असते, अगं सांगते, अगं यांच्याबरोबर तर आता आपण पुढचा गेम खेळायचा आहे। आता इथे ती मैत्रीण म्हणत असते, अगं सांगते, पहिल्यांदा बसून तर घ्या। पण काही केल्याने त्यांना चैनच पडत नसतो। अगं सांग नेमकं काय करायचं आहे, कसलं चित्र काढायचं आहे। त्यावेळेला ती मैत्रीण म्हणत असते, आता आपण एक गेमला सुरुवात करूया। या गेममध्ये सगळ्यांनी आळीपाळीनी आपल्या नवऱ्याचं वर्णन करायचं आहे आणि अगम्य दादा त्यांच्या कलेचा वापर करून आपण जसं वर्णन करू तसंच ते चित्र काढणार आहे आणि जिच्या वर्णनानुसार आणि अगम्य दादाच्या चित्रानुसार जिचं वर्णन हुबेहूब येईल तीच ठरणार आहे या गेमची विनर। आता हे ऐकून एक मैत्रीण तर जोरजोराने हसायला सुरू करते। ती म्हणत असते, अगं हा कसला गेम आहे, मला तर त्यांच्याबद्दल काहीच आठवत नाही। कपाळावरच्या 4 आट्या नुसत्या आठवतात बघ, तेवढ्याच मला सांगता येईल। त्यावेळेला त्या सीमा म्हणत असते, अगं असं काय करतेस, खूप छान गेम आहे, खेळूया ना आपण सगळ्यांनी। आता सीमा म्हणत असते, हे काहीतरी नवीन आहे, आपण हे खेळायचंच। त्यावेळेला ज्या मैत्रिणीला नवऱ्याचा चेहरा सुद्धा आठवत नसतो तिलाच पहिल्यांदा घालवतात आणि ती म्हणत असते, अरे वा हे छान आहे, मला तर त्यांचा सरळ चेहरा सुद्धा आठवत नाही आणि मलाच तुम्ही पहिल्यांदा वर्णन सांगायला सांगताय, असं म्हणून सगळ्याच हसायला लागलेले असतात। आता इकडे ती मैत्रीण त्या स्केच काढणाऱ्या आर्टिस्टला नवऱ्याचं वर्णन सांगत असते। तेवढ्यातच आनंदीच्या मनात विचार आलेला असतो की अरे देवा, आता या मला सुद्धा वर्णन करायला सांगणार, पण मी तर माझ्या डोळ्यांनी कधीच मालक साहेबांना पाहिलंच नाही, मग मी त्यांचं वर्णन कसं करणार बरं। त्यावेळेला आता शिल्पा सुद्धा स्वतःच्या मनात विचार करत असते, आता आनंदीची चांगलीच गंमत होणार आहे, कारण माझ्या युगंधरचा असा रुबाब आहे की जो रुबाब कोणीही शब्दात सांगू शकणार नाही। आता इकडे त्या मैत्रिणीचं वर्णन सांगून झालेलं असतं आणि चित्र सुद्धा तयार झालेलं असतं। आता बाकीच्या मैत्रिणी म्हणत असतात, बघू पाहू चित्र हिने काय सांगितलं आहे। आता ते चित्र इतकं विचित्र बनलेलं असतं की सगळ्या मिळून जोरजोराने हसायला लागलेले असतात। अगं हे काय वर्णन केलं आहेस, हे काय दिसत आहे, किती विचित्र आहे हे, असं म्हणून सगळ्याजणी गंमत करत असतात। आता इकडे सीमाचा नंबर आलेला असतो। आता सीमा म्हणते, बरं ठीक आहे मी वर्णन सांगते। आता सीमा चांगली मग्न होऊन डोळं मिटूनच वर्णन सांगायला सुरू करते आणि तो चित्रकार चित्र काढायला सुरू करतो। आता तिचे वर्णन करून झालेले असते आणि चित्र सुद्धा काढून झालेलं असतं। आता त्यावेळेला दुसऱ्या मैत्रिणी म्हणतात, पाहू बरं हिने काय वर्णन केलं आहे। त्यावेळेला आता चित्रकार दाखवतो। आता सगळ्या मैत्रिणी पाहता तर काय स्वप्नीलचं चित्र तयार झालेलं असतं। आता सगळ्या मैत्रिणी तिला चिडवायला लागलेल्या असतात, अगं हे काय तुझ्या नवऱ्याचं वर्णन केलंस की स्वप्नील जोशीचं केलंस। त्यावेळेला सीमा म्हणत असते, अगं डोळे मिटल्यानंतर याचाच चेहरा पहिल्यांदा आला आणि म्हणून मी याचंच सगळं वर्णन सांगून टाकलं, असं म्हणून सगळ्या खदा हसायला लागलेले असतात।
आता या सगळ्यांचं हसून झाल्यानंतर सीमा म्हणत असते आता आनंदीचा नंबर आहे, पण आता ही सीमा डॉक्टर असते त्याच्यामुळे आनंदीला म्हणत असते आनंदी तुला हा डाव खेळायला जमेल ना, म्हणजे त्यांची इमेज काही डोळ्यासमोर आहे का, तुला जमत असेल तर खेळ. त्यावेळेला आनंदी म्हणत असते हो मी प्रयत्न करणार आहे. आता आनंदी उठून उभी राहते आणि एवढं छान वर्णन मालक साहेबांचं सांगत असते की सगळ्या जणी थक्क होऊन आनंदीकडेच पाहायला लागतात. आता आनंदी सांगत असते मालक साहेबांची उंची 6 फूट एकदम तिप्पाड आहे आणि त्यांचा रंग अगदी सूर्यप्रकाशासारखा हलकासा लालसर आहे. त्यांचा रुबाब एकदम राजबिंडा असतो आणि त्यांच्या डोक्यावरचे केस अगदी व्यवस्थित एका बाजूला बांग पाडलेले असतात. अगदी झुपकेदार मिशा आणि त्यांचे डोळे काळेशार आणि चमकदार. चेहऱ्यावर न संपणारं स्मित हास्य आणि नजर अशी की ती पुढच्या माणसाला गप करून आपल्याकडे करून घेईल. आता आनंदी मालक साहेबांच्या डोळ्याचे कानाचे एवढे छान वर्णन करत असते. अगदी ती सांगत असते कपाळावरच्या प्रत्येक रेष एकदम ठळक आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा रुबाबच वेगळा. ते जरी हसत असले ना तरी त्यांचा सावधपणा थोडा सुद्धा इकडे तिकडे होत नाही. आदराला आदर देणारे, चांगल्याला खूप चांगले म्हणणारे आणि वाईटाला त्याचा काळ दाखवणारे मालक साहेब. आता आनंदीने एवढं अट्रॅक्टिव्ह मालक साहेबांचं वर्णन केलेलं असतं की त्या चित्रकाराने हुबेहूब चित्र काढलेलं असतं. आता आनंदी म्हणत असते दादा माझं वर्णन करून झालं आहे, तुमचं चित्र काढून झालं आहे का. त्यावेळेला तो अगम्य सुद्धा म्हणत असतो हो माझं सुद्धा चित्र काढून झालं आहे. आता तो चित्रकार ज्या वेळेला चित्र दाखवतो मैत्रिणींना त्यावेळेला त्या तर थक्कच होतात, उठून उभ्या राहतात आणि म्हणतात अगो बाई हे कसं शक्य आहे, हे तर हुबेहूब मालक साहेब आहेत की, हे कसं शक्य आहे बरं. आता इथे त्या मैत्रिणींना आनंदीचे कोणत्या शब्दात कौतुक करावे हेच कळत नसतं. त्यावेळेला त्या डॉक्टर सीमा आनंदीला म्हणत असतात आनंदी मी तुला म्हटलं होतं ना, तुला जरी डोळ्यांनी हे जग दिसत नसलं तरी तुझ्या मनाची दृष्टी एकदम स्ट्रॉंग आहे. आता आनंदीच्या चेहऱ्यावर खूप छान हसू आलेलं असतं कारण शिल्पाचा मात्र चांगलाच चेहरा पडलेला असतो की ही तर आंधळी आहे पण एवढं भारी वर्णन हिने कसं काय केलं बरं. आता सीमा म्हणत असते आणि या अगम्य दादानी सुद्धा तू सांगितलेला शब्द कागदावर जिवंत केला आहे. आता शिल्पाची दुसरी मैत्रीण म्हणत असते अगं आनंदी तुला तर दिसत नाही पण तू तर हुबेहूब मालक साहेबांचंच वर्णन केलं आहेस की, आम्ही तर रोज आमच्या नवऱ्यांना पाहतो पण त्यांचं वर्णन आम्हाला नीट करताच आलं नाही. आता त्या सगळ्या मिळून मैत्रिणी आनंदीचं अगदी तोंड भरून कौतुक करतात आणि तिला या खेळाचा विनर म्हणून घोषित करतात. आता सगळ्या जणी आनंदीसाठी टाळ्या वाजवायला लागलेल्या असतात. आता इकडे चित्रकार अगम्य सुद्धा म्हणत असतो मी आजपर्यंत एवढी चित्र काढलीत पण एवढं हुबेहूब आणि एवढं सुंदर वर्णन कोणीच केलं नाही आणि मला ज्या वेळेला कळालं की आनंदीताई तुम्हाला दिसत नाही त्यावेळेला तर मी थक्कच होऊन गेलो आणि तुम्ही एवढं भारी वर्णन कराल असं मला कधीच वाटलं नव्हतं. आता धन्यवाद म्हणतात आणि तो अगम्य तेथून निघून जातो. आता आनंदीच्या चेहऱ्यावर हसू आलेलं असतं आणि तिला युगंधरनं बोललेलं आठवत असतं की युगंधरने तिला सांगितलेलं असतं की आपलं लग्न हे एका प्रसंगामुळे झालं आहे आणि माझ्याकडून एका नवऱ्याकडून जी अपेक्षा ठेवायला हवी होती ती अजिबात ठेवायची नाही. आपल्या लग्नामध्ये फक्त नवरा बायको आपण जगासाठी असणार आहोत. त्यावेळेला आनंदीने सुद्धा युगंधरचा हा निर्णय मान्य केलेला असतो. आता इकडे रात्र झालेली असते आणि ही शिल्पा पुन्हा एकदा नोकरांच्यावर विनाकारणच ओरडायला लागलेली असते, वाटेल तसं बोलायला लागलेली असते. तेवढ्यातच युगंधर फॅक्टरीमधून घरी येतो आणि हातामध्ये एक टिफिन बॅग असते ती जोराने टेबलवर आदळतो आणि स्तब्धच उभा राहतो. त्यावेळेला शिल्पा युगंधर जवळ येऊन उभी राहते आणि म्हणते अरे युगंधर काय झालं, एवढ्या तावातावाने का आला आहेस तू, तुझी तब्येत तर बरी आहे ना, काही झालं आहे का. आता युगंधर काहीच बोलत नाही. शिल्पा म्हणत असते मला माहित आहे तुला काही झालं, दुपारी तू कामात असतानाच या मुलीने फोन केला त्याबद्दलच तू चिडला आहेस ना. आता युगंधर काय करतो सगळ्या नोकरांना हाका मारायला सुरू करतो, जोर जोराने राजाराम भाऊ सुनीता असं करून हाका मारायला सुरू करतो. आता सगळेच धावत युगंधरकडे येतात. आता इकडे सुनीता तर खूपच घाबरलेली असते. आनंदी म्हणत असते सुनीता ताई मालक साहेब सगळ्या नोकरांना एवढे रागाने का बोलवत आहेत बरं. त्याला सुनीता म्हणत असते ते तर बाहेर गेल्यावरच कळेल, मला तर वाटतंय सकाळचा पोह्याचाच मॅटर असेल. त्यावेळेला तर आनंदी म्हणत असते अहो सुनीता ताई असं काय करताय, तुम्ही तर मला दुपारी म्हणाला होतात ना शिर्केंनी सगळं सांभाळून घेतलंय, मग आता मालक साहेब का चिडले आहेत बरं.
त्यावेळेला सुनीता म्हणत असते, अहो आनंदीताई का चिडले आहे ते मला बाहेर गेल्यानंतरच समजेल ना. आता ती सुनीता तर एवढी घाबरलेली असते की चांगलीच लटपटायला लागलेली असते. आता ती आनंदीला म्हणत असते, मी पटकन बाहेर जाते, नाहीतर मालक साहेबांचा संताप जास्तच वाढेल, तुम्ही इथेच थांबा, मी आले, असं म्हणतच असते. तेवढ्यातच पुन्हा एकदा युगंधरचा सुनीता असं जोराने आवाज येतो. आता आनंदी सुद्धा घाबरलेली असते. आता इकडे शिल्पा म्हणत असते, अरे काय झालं सांगशील का, एवढा का चिडला आहेस तू. त्यावेळेला युगंधर म्हणत असतो, ताई दुपारी मला फॅक्टरीमध्ये जो डबा दिला होता त्यामध्ये कांदे पोहे होते आणि त्या पोह्यांमध्ये शेंगदाणे घातले होते. आता शिल्पा म्हणत असते, काय तुझ्या जेवणामध्ये शेंगदाणे होते. त्यावेळेला माई म्हणत असतात, अगं सुनीता तुला माहित नाही का, तू एवढे वर्ष झाले इथे काम करतेस, युगंधरला शेंगदाणे आवडत नाही, तुला माहित असायला होतं. आता इथे सगळे नौकर वळीने उभारलेले असतात आणि आनंदी सुद्धा तेथे येऊन उभारलेली असते. आता शेंगदाणे पोह्यांमध्ये आनंदीनेच टाकलेले असतात आणि युगंधर एवढा चिडलेला असतो की कोणाच्या तोंडातून शब्द सुद्धा फुटत नसतो. तो म्हणत असतो, माझ्या पोह्यांमध्ये शेंगदाणे घालण्याची हिंमत कोणी केली, माझ्या आवडीनिवडींचा भंग करण्याचा असा धाडस कुणाचं झालं बरं. पण आता कोणीच बोलायला तयार नसतं. आता कोणीच काही बोलत नाही म्हटल्यानंतर शिल्पा म्हणत असते, काय विचारतोय तो तुम्हाला, तुमचे कान फुटले की जीभ झडली तुमची, बोला पटकन, त्याच्या पोह्यामध्ये शेंगदाणे कुणी टाकले बरं. आता कोणीच काही बोलत नाही म्हटल्यानंतर युगंधर ओरडल्यानंतर सुनीता पटकन हात वर करते आणि म्हणते, मी घातले पोह्यामध्ये शेंगदाणे. आता शिल्पा म्हणत असते, मला वाटलंच होतं, असला मूर्खपणा हीच मुलगी करणार. आता युगंधर सुनीताच्या पुढे येऊन उभा राहतो आणि म्हणतो, तू घातलेस का पोह्यामध्ये शेंगदाणे. आता आनंदी स्वतःच्या मनातच म्हणत असते, मी केलेली चूक सुनीताताई स्वतःवर का घेत आहेत बरं. आता पुन्हा शिल्पा सुनीताला ओरडायला लागते, तुझ्या डोक्यामध्ये काही भुसा भरलाय का ग, त्याला शेंगदाणे आवडत नाहीत, एवढी साधी गोष्ट तुझ्या लक्षात राहत नाहीये, किती वेळा सांगायचं तुम्हाला. त्यावेळेला युगंधर म्हणतो, सुनीता खरंच तू पोह्यांमध्ये शेंगदाणे घातलेस का. त्यावेळेला सुनीता स्वतःच्या मनातच विचार करते, आनंदीताईंना उगाच ओरडा बसायला नको, आज मी आनंदीताईंचा आरोप माझ्यावरच घेते आणि गप्प बसते. आता आनंदी स्वतःच्या मनात म्हणत असते, माझी चूक या स्वतःवर घेऊन का स्वतः बरं ओरडा खात आहे, असा विचार करून आनंदी स्वतःच्या मनात म्हणत असते, नाही सुनीताताईंवर असा अन्याय मी होऊ देणार नाही, असं म्हणून पुढे जाऊन मालक साहेब मी सांगते असं म्हणणार असते. तेवढ्यातच युगंधर आनंदीला जोराने ओरडून शांत बसवतो. मी बोलतोय तिच्याशी, मी बोलत असताना मधी कोणी बोललेलं मला अजिबात आवडत नाही. आता आनंदीला असं ओरडल्यानंतर आनंदी पटकन मागे सरकते आणि शांत बसते. आता युगंधर सुनीताला म्हणत असतो, तू माझ्या जेवणात शेंगदाणे टाकलेस का. असं करून सुनीताकडे आता पाठ फिरवूनच युगंधर म्हणत असतो, आज मी सगळ्यांना निक्षून सांगत आहे, वॉर्निंग देत आहे की माझ्या जेवणामध्ये रोजच्या रोज शेंगदाणे असायलाच हवेत. आता शिल्पाला या नीट ऐकूच जात नाही. शिल्पा म्हणत असते, ऐकलंस का तू, ऐकलंस का, त्याला शेंगदाणे जेवणात आवडत नाहीत. तेवढ्यातच आता शिल्पा थांबते, म्हणजे आता शिल्पाच्या ऐकण्यात चूक झाली आहे हे शिल्पाला कळून येतं. आता सुनीता सुद्धा युगंधरकडे एकसारखीच बघत असते. आता शिल्पा म्हणत असते, युगंधर तू काय बोललास बरं, म्हणजे तुला जेवणामध्ये शेंगदाणे हवे आहेत. त्यावेळेला युगंधर म्हणतो, हो ताई, मला आजपासून जेवणामध्ये शेंगदाणे हवे आहेत. आज मी फॅक्टरीमध्ये ज्यावेळेला पहिला घास खाल्ला त्यावेळेला मला ते इतके आवडले की हे बघ, सगळा डब्बा मी रिकामा केला आहे, सगळं खाऊन टाकलं आहे. आता इथे युगंधरच्या चेहऱ्यावर खूपच छान हसू आलेलं असतं आणि युगंधर खुश आहे पाहून माई आणि काका यांच्या चेहऱ्यावर हसू आलेलं असतं. सुनीता आता युगंधरकडे पाहत असते. युगंधर सुनीताला म्हणत असतो की तू आज मला एवढे छान शेंगदाण्याचे पोहे घातल्याबद्दल तुझे खूप खूप आभार. माझी आई गेल्यापासून तिच्या आठवणीमध्ये मी शेंगदाणे खाणे सोडलं होतं. माझी आईसुद्धा पोह्यांमध्ये फोडणीमध्ये अशीच शेंगदाणे घालायची आणि अशीच पोहे बनवायची. आणि सुनीता, रोज जर मला असे पोहे खायला मिळाले ना तर मी अगदी पोट भरून खाणार बघ, मला खूपच पोहे आज आवडले आहेत. आता सुनीता आनंदीकडे बघून हसायला लागलेली असते. आता युगंधर काय करतो, खिशातील पैसे काढतो आणि सुनीताला बक्षीस म्हणून देत असतो. तेवढ्यातच शिल्पा म्हणत असते, युगंधर काय करतोयस तू, नोकरांना कसले पैसे देतोयस बरं. शिल्पा म्हणत असते, अरे तिने चूक केली आहे, तिला शिक्षा द्यायची सोडून तिला पैसे कसले देतोयस बरं. त्यावेळेला आता युगंधर म्हणत असतो, एखाद्याच्या चुकीमुळे जर आपला आत्मा तृप्त होत असेल, आपली भूक भागत असेल तर त्याला तर शाबासकीची थाप दिलीच पाहिजे आणि मला नेहमीच एखाद्याच्या चांगल्या कामाची कौतुक करायला आवडते.
आवडते. आता युगंधर सुनीताला म्हणत असतो, सुनीता हे घे तुझं बक्षीस, हे बक्षीस तुला माझ्या आईची आठवण करून दिल्याबद्दल मिळणार आहे. आता सुनीता ते बक्षीस घेते आणि खरं काहीतरी सांगायला जाणार असते, म्हणजे आनंदीने ते पोहे बनवले होते हे सांगणार. इतक्यातच आनंदी सुनीताच्या हाताला चिमटा घेते आणि हसूनच सुनीताला गप्प बसायला सांगते. आता सुनीता मालक साहेबांना धन्यवाद म्हणत असते. आता इकडे काका म्हणत असतात, युगंधर खूपच छान आज वागलास बघ तू, आईची आठवण करून देणाऱ्या हातांना बक्षीस तर मिळालंच पाहिजे आणि आज कितीतरी दिवसांनी मी तुला असं समाधानी आनंदी पाहत. आता काका म्हणत असतात, ज्या माऊलीने हे पोहे बनवले आहे तिच्या हातामध्ये नक्की देवाचा आशीर्वादच असणार आहे बघ. त्यावेळेला आता युगंधर म्हणत असतो, बरं ठीक आहे, चला आता सगळेजण आपापल्या कामाला लागा. इकडे आता सगळेजण आपापल्या कामाला लागतात आणि युगंधर मात्र स्वतःच्या मनात विचार करत असतो, आनंदीने दुपारी मला फॅक्टरीमध्ये फोन केला होता, तिच्या मनामध्ये नेमकी काहीतरी घालमेल सुरू आहे, तिला काही मदत तर नको आहे ना. इकडे आता सुनीता आणि आनंदी किचनमध्ये आलेले असतात. आता आनंदी मात्र काहीतरी वेगळीच खुश झालेली असते. आता इकडे सुनीता आणि आनंदी चांगल्याच हसायला लागलेले असतात. आता आनंदी सुनीताला म्हणत असते, सुनीता ताई तुम्हाला जे बक्षीस दिलं आहे ना ते माझं आहे, द्या बरं पटकन. आता सुनीता ताई सुद्धा आनंदीला ते पैसे देतच म्हणत असतात, हो हो बाई तुमचंच आहे, तुम्हीच घ्या हे. आता सुनीता म्हणत असते, अहो आनंदी ताई मी बाहेरच तुमचं नाव सांगणार होते पण तुम्हीच मला सांगू दिलं नाही. आता आनंदीला एवढा आनंद झालेला असतो की ती खुश होऊन सुनीताला म्हणत असते, अहो सुनीता ताई मी तर ती चुकीने पोहेत शेंगदाणे घातले होते पण मालक साहेबांना मी बनवलेले पोहे एवढे आवडले की ते त्यांनी सगळे खाऊन टाकले. आता आनंदी सुनीताला हाताला धरूनच गोल गोल फिरवत असते आणि आनंद व्यक्त करत असते. तेवढ्यातच मालक साहेब तिथे आलेले असतात. आता या दोघींना एवढं हसताना पाहून मालक साहेब म्हणत असतात, काय चाललं आहे बरं इथे. त्याला आता दोघी सुद्धा शांतच उभ्या राहतात. आता मालक साहेबांना किचनमध्ये येताना पाहून सुनीता म्हणत असते, मी येते जरा, माझं बाहेर काम आहे. आता इथे सुनीता गेल्यानंतर युगंधर आणि आनंदी दोघेच किचनमध्ये असतात. आता युगंधर आनंदीला म्हणत असतो, दुपारी मला फॅक्टरीमध्ये फोन केला होता, का केला होता बरं, काही काम होतं की सहजच केला होता आणि काहीतरी सांगायचं होतं का तुला. त्यावेळेला आनंदी शांतच उभारलेली असते. आता आनंदीला आठवतं की तिने फोन करून सांगितलेलं असतं की तुम्ही आज खूप छान दिसत आहात. आता या दोघांचं बोलणं शिल्पा बाहेरून ऐकत असते. आता आनंदी शांतच उभारलेली असते आणि युगंधर म्हणत असतो, दुपारी मला फोन करून जे काही सांगितलं त्याबद्दल धन्यवाद, कारण बऱ्याच दिवसात अशी माझी स्तुती कोणीच केली नाही. आता इकडे युगंधर आनंदीला म्हणतो, जेवणाची तयारी करा, तोपर्यंत मी कपडे बदलून येतो, असं म्हणून निघून जातो तेथून. तेवढ्यातच आता युगंधर गेल्यानंतर सुनीता तेथे येते आणि आनंदीला चिडवायला सुरू करते. ती म्हणत असते, आज कोणीतरी खूप खुश आहे बाबांनो, लाजून लाजून अगदी गालातल्या गालातच हसत आहे की. आता आनंदी म्हणत असते, अहो सुनीता काय तुम्ही माझी गंमत काय करत आहात बरं. आता सुनीताताई आनंदीला म्हणत असतात, आनंदीताई या घरात आल्यापासून तुम्ही बरंच काही सोचलं आहे, खूप त्रास सहन केला आहे आणि या घरात आल्यापासून पहिल्यांदाच तुम्हाला असं खळखळून हसताना मी पाहत आहे. देवाला मी प्रार्थना करेन की या घरामध्ये तुमच्यासोबत असंच चांगलं चांगलं घडत राहो आणि तुम्हाला सगळं काही सुख मिळून जावो. आता इथे सुनीताताई आनंदीला म्हणत असतात की थांबा, मी तुमचं तोंडच गोड करते. आता आनंदी तर काही वेगळीच खुश झालेली असते, तिला खूप आनंद झालेला असतो. आता आजचा भाग इथेच थांबवला आहे. पुढील भागामध्ये सुनीताताई आनंदीला साखर चारूनच तिचं तोंड गोड करत असतात. इकडे आता शिल्पा मात्र युगंधरचे कान भरत असते. आता ती युगंधरला म्हणत असते की या मुलीने मोकळा फोन करून तुझं थोडंसं कौतुक काय केलं, तू अगदी भारावूनच गेलास की, तू तर समिताला विसरायलाच लागला आहेस. आता युगंधर पुन्हा चेहरा निराश करतो. आता इथे शिल्पा स्वतःच्या मनातच म्हणत असते, ज्या ज्या वेळेला तू युगंधरच्या जवळ येण्याचा प्रयत्न करशील त्या त्या वेळेला मी भिंत बनून तुमच्या दोघांच्या मध्ये उभी राहणार आहे, तुम्हा दोघांना मी कधीच एकत्र येऊ देणार नाही. तर आता पुढील भागामध्ये आनंदी नेमकी युगंधरच्या मनामध्ये कशी स्थान मिळवणार आहे तेच आपण पाहणार आहोत. तर प्रेक्षकांनो, आनंदी मालिकेचे रिव्ह्यू नियमित ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा.